आजचा विषय आहे मलावरोध. म्हणजे काय? अहो, कॉन्स्टिपेशन. आपल्या शरीराने आपल्याला शेवटपर्यंत साथ द्यावी अशी आपली अपेक्षा असते. अनेक आजार मोठेपणी किंवा वृद्धापकाळी आपल्याला त्रास देऊ शकतात. याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्य हे आपण गृहीतच धरलेलं आहे ना. आपण आपल्या घरातील यंत्रे, विशेषतः स्कूटर्स, फोर व्हीलर्स, फ्रीज रेग्युलर सर्व्हिसिंग करून अगदी मस्त ठेवतो. घरातली भांडी तर चांगली घासून पुसून स्वच्छ ठेवतो. शरीराचं काय? ते तंदुरुस्त राहावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय का? शरीराला देखील काही काही सवयी नियमितपणे करायला लावल्या पाहिजेत. वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी उठणं, मुखमार्जन करणं, शौचाला जाणं, जेवणं, काम करणं, हे सगळं वेळच्या वेळी करणं आपल्याच हिताचं आहे. या गोष्टींची नियमित सवय लावून घेतली की आपला फायदाच होतो. रोज सकाळी उठून पोट साफ करून घेणं, शौच विसर्जन करणं ही लहानपणापासून लावलेली एक उत्तम सवय आहे असं मला वाटतं. पण काही जण दिवसातनं 2 वेळा, काही जण 2 दिवसातनं 1 वेळा अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनं वापर करतात. रोजच्या रोज सकाळी उठल्यावर पोट साफ होणं आणि त्याच्यासाठी जोर करायला न लागणं ही एक निरोगी असण्याचं चिन्ह आहे. पटतंय का बघा? पण कुणाला तंबाखू, कुणाला मिश्री, कोणाला चहा, कोणाला अजून काही जणांना कुठलं तरी चूर्ण, कोणाला लॅक्झेटिव्ह अशा गोष्टींचा मारा केल्याशिवाय पोट साफ होतच नाही. लहानपणापासून पोट साफ करण्याची योग्य सवय लावणं हे पालकांचं काम आहे बरं का. मलावरोध अर्थात कॉन्स्टिपेशनमुळे पोट फुगणं, अस्वस्थ वाटणं, कधीकधी आंबट ढेकर येणं, अपचन झाल्यासारखं वाटणं, भूक मंदावणं, संडासला घट्ट होणं आणि त्यातलं पाणी शोषलं गेल्यामुळे खडे होणं, खूप कुंथायला लागल्यामुळे मूळव्याधीचा त्रास होणं, पोट साफ होताना रक्तस्राव होणं, पोटाचं प्रेशर वाढल्यामुळे हर्नियाचा त्रास होणं, असे अनेक आजार होऊ शकतात. अंथरुणाला खिळून राहिलेल्या रुग्णाला तर कॉन्स्टिपेशन खूपच त्रासदायक असतं. सर्वसाधारणपणे बैठं काम करणाऱ्या व्यक्ती, आहारात फायबर म्हणजे हिरव्या पालेभाज्या, ग्रीन सॅलड, काकडी, कांदा, मुळा, टोमॅटो, मोड असलेली कडधान्य हे न खाणाऱ्या व्यक्ती आणि दिवसभरात कमी पाणी पिणाऱ्या व्यक्ती यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. आजकाल तर प्रोसेस्ड फूडमुळे हे प्रमाण खूपच वाढलं आहे. खोकल्यासाठी घेण्यात येणारी कोडीनसारखी औषधं, जायफळ, अफू यासारख्या पदार्थांमुळे आणि मिठाया, स्निग्ध पदार्थ, नॉनव्हेज फूड आणि जड अन्न खाल्याने कॉन्स्टिपेशन होतं. अनेक वर्षांचा कॉन्स्टिपेशनचा त्रास हा बऱ्याचदा थायरॉइडच्या हायपोथायरॉइडिझम किंवा मिक्झिडिमा या व्याधीत दिसून येतो. परंतु क्रॉनिक फिशरी नॅनो किंवा पाईल्सच्या आजारातही पोट साफ होताना दुखल्यामुळे मोशन्स अवॉइड करायची सवय लागते. नुकताच सुरू झालेला कॉन्स्टिपेशनचा त्रास नक्की गंभीरपणे घ्यायला पाहिजे बरं का. विशेषतः कॉन्स्टिपेशन आणि लूज मोशन्स जर अलटून पालटून होत असतील ना, त्याच्यासोबत समजा भूक खूप मंदावल्यासारखी वाटत असेल, थोडंसं वजन कमी झाल्यासारखं वाटत असेल आणि संडास वाटे रक्तस्राव होत असेल, तर हे मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. कॉन्स्टिपेशन, उलट्या होणं, विशेषतः हिरव्या आंबट उलट्या होणं, पोट फुगणं हे तर आतड्याचा अडथळा, आतड्याला पीळ पडणं अशा गंभीर आजारांचं लक्षण आहे. पोटाचा एक एक्सरे काढला की 2 मिनिटात ह्याचं निदान होतं. सर्वसाधारणपणे 2 आठवड्यापेक्षा जास्त जर कॉन्स्टिपेशन टिकून राहत असेल तर आपण आपल्या डॉक्टरला भेटलं पाहिजे, म्हणजे लवकर त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता येऊ शकतो. हे विशेषतः जर एल्डरलीजमध्ये होत असेल तर कॅन्सरची तपासणी लवकर करून बघायला पाहिजे, जेणेकरून हा आजार लवकर निदानात येऊ शकतो. बैठं काम, आहारात फायबरचा अभाव, मद्यपान आणि कॉफी हेही कॉन्स्टिपेशनची महत्त्वाची कारणं असू शकतात. अर्थात जेव्हा अति होतं तेव्हा. मानसिक नैराश्यापोटी आहार कमी झाल्याने, पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशन होऊन मोशनला खडे होतात. कधी कधी तर एनिमा देऊन किंवा काही काही पेशंट स्वतःच्या बोटांनी खरवडून हे खडे काढतात.
पोटाची शस्त्रक्रिया, मूळव्याध, फिशर, डायव्हर्टिक्युलायटिस, मेगाकोलॉन अशा आजारातही कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. कॉन्स्टिपेशन असणाऱ्या व्यक्तीने जीवनशैलीत बदल करणं मस्ट आहे. सकाळी उपाशीपोटी पवनमुक्तासन, कोमट पाणी, जेवणापूर्वी कोमट लिंबू पाणी, आहारात भरपूर फायबरचा वापर, विशेषतः काकडी, लसूण, कांदा, पुदिना, हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी, फळं, मोड आलेली कडधान्य, रानमेवा, पेरू, कणसं, लोणी काढलेले ताक असे फायबर असलेले पदार्थ आयुष्यात असले पाहिजेत. तसंच आयुष्य ना फिजिकली खूप ॲक्टिव्ह जगलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. लहानपणापासून नियमित सकाळी उठल्याबरोबर पोट साफ करून घ्यायची सवय लावणं अर्थातच उत्तम. मग आता घ्याल नाही सगळी काळजी? चला तर ठरवूया आजच. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.